आजही कोणी माझ्या राजाला घरात काय दारात काय कुठंच वाईट बोलू शकत नाही. तो बोलला की फोडला, एवढा दरारा आजही आहे. म्हणून भय रहित, गर्व रहित और वासना रहित, इसका नाम है भगवा. हे तीनही गुण माझ्या राजामध्ये. शोभावानी दाखवा कोणी राजा या भूवरी, आणि माझा राजा कसा राजा. अहो जन्माला येण्या अगोदरच माझ्या जगतजननी राजमाता जिजाऊ सरकारांनी केलेली जी साधना आहे, केलेलं जे चिंतन आहे, इतिहास सिंदखेडच्या या परिसरामध्ये सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. जाधवाची वतनदारी राजा शिंदखेडला, राजा शिंदखेडला, राजा शिंदखेडला, राजा शिंदखेडला वगैरे. वा रंगपंचमीच्या सणाला निमंत्रण पाहुण्या रावण्याला, निमंत्रण दिलं सरदारांना, सरदार तरकदार. याच इथे माझ्या लखोजी राजे जाधव आणि प्रत्यक्ष भगवती जगदंबा असावी अशा आमच्या जगतजननी राजमाता जिजाऊ सरकारांच्या मातोश्री. लक्षात ठेवा, काय माता पितर होते. मायबाप जर चांगले असतील तर लेकरं चांगली जन्माला येतात. लक्षात ठेवा. सगळे आले, सगळे आले. वेरूळला बाबाजी भोसल्याला 2 मुलं आहेत, एक मालोजी, दुसरा विठ्ठोजी. पैलवान कुस्ती तो ठोकी दंडालान, घर घरात फिर विद्याला, देह बन बिलान. ते वेरूळचे भोसले आणि भोसले शिंदखेड या ठिकाणी आले. इतिहास माहित आहे. लहान मुलं आहेत, मांडीवर बसलं, कोणीतरी म्हटलं जोडा छान दिसतो, पण बरोबरीचे झाले का, तेव्हा आम्ही विचार करू असं म्हटल्याबरोबर ज्या वेळेला मालोजी, काय शब्द आहे, श्रीमंत मालोजी राजे, त्यांचं नावच तसं आहे, मालवंत असा शब्द आहे तो. लक्षात ठेवा. झोपलेले आहेत, झोपेमध्ये साक्षात्कार झाला. मालोजी राजे उडा, उठा, उडा मालोजी राजे. तुमच्या शेतामध्ये जे वारुळ आहे त्या वारुळाच्या खाली 7 रांजण द्रव्याने भरलेले आहे. उठा राजे उडा. स्वप्नातच माझ्या मालोजी राजांना दृष्टांत देत आहे. आपण कोण? मी तुमची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. मालोजी राजे, तुमच्या पोटी महापुरुष जन्माला येणार आहे, तुमच्या वंशात महापुरुष. मस्त प्रेमळ माणूस. माझ्यासोबत 1-2 मंत्री होते उदावंतजी, बरं का. रट्ट्याच्या रट्ट्यात त्यावेळेला वजन 130 किलो होतं माझं. उतरलो गाड्यातून आणि त्यावेळेला त्या जालना जिल्ह्यात दुष्काळ होता. जे तांड्यातल्या बारकाल्या लेकरांना आम्हाला पाहिलो, माणसं उतरले. अहो इतके बरे धासो धासो, लोक मोठे मोठे लोक आले म्हणले तांड्यात आपल्या. बापरे. आणि मग ती इतके प्रेमळ असतात ते बंजारा. एका म्हातारीनं माझ्याकडे पाहिलं, मग दंड धरला. किती मोठा माणूस असू द्या, ते आर्य तुरेच बोलतात त्याला. मला ती म्हातारी म्हणे, ए महाराज उतर रे खाली. म्हटलं बापू डेंजरस काम आहे. ए महाराज रे इकडे. तिनं पाठ ठेवला, मग पाय धुतले, पूजा केली, मग हातात दक्षिणा दिली, हात धरला. ए चल रे महाराज. म्हटलं कुठं? तुला चहा पाजते. म्हटलं बापू. गेल्यानंतर मग त्या काळात त्यावेळेला दुष्काळ पडलेला होता. मी आख कीर्तनच माझ्या भाषेत केलं. मी म्हटलं येर काही फायदो, गदुळ पाणी पिळू लागत, नळकाना पाणी पिळू लागत, येर काही भरोसो. ते म्हणले आपला ठेकेल धाचो काय ठेवाला. त्याच्यामुळे कुठलेही ब्रजभाषा माझ्या भगवान गोपालकृष्ण परमात्म्याची ब्रजभाषा आहे. या ब्रजभाषेमध्ये राजवंश वर्णनामध्ये या भोसले कुळाचं वर्णन केलंय. भोसले कुळाचं कविराज भूषणानं. कविराज भूषण कोण होता माहित आहे? हे शिवप्रभू जन्माला येण्याकरता, अरे परमेश्वराला सुद्धा विचार करावा लागतो की रयतेच्या जगाच्या कल्याणाकरिता प्रत्यक्ष महारुद्रच पाठवावा लागेल. हा शिवप्रभू म्हणजे प्रयागी आणि महारुद्र आहे. हा महारुद्र आहे, प्रत्यक्ष शिव आहे. लक्षात ठेवा. म्हणून फार मोठं वर्णन आहे. आपल्या मोबाईल मध्ये तो एकच छंद आहे, बरं का. एकच छंद आहे, इंद्रजिमी जृंबपर बाडवस अंबपर, असे 450च्या वर छंद आहे. आणि त्यातले जवळपास सगळेच माझ्या मुखोद्गत आहे. माझ्या राजाचा दरारा सांगतो तुम्हाला. राजाच्या सैन्याचं वर्णन आहे. असं सैन्य चालतंय, चतुरंगी सैन्य. कविराज भूषण वर्णन करतोय. असं चतुरंगी सैन्य चालतंय. अतिशयोक्ती अलंकार आहे. नदी नाले सगळे समुद्र असे एकमेकावर
अशी आदळून टक्कर होते की काय, आग लागते का काय, पृथ्वी आंदोलली काय? पृथ्वी रूपी वाटीमध्ये समुद्रातल्या पाणी रूपी पारा ठेवलाय आणि त्या घोड्यांच्या टापांनी असा असा हलतोय, असं वर्णन आहे असं. हे मी आता बरेच भाषेत तुम्हाला बोलतो, ऐका बघतो, तुम्हाला कळण्याकरता जरा स्लो नंतर फास्ट म्हणतो. सैन्याचं वर्णन आहे. दरारा पहा बरं का, भ म्हणजे भयरहित, दरारा म्हणजे तुम्हाला हा राजवंश, मालोजी राजे, सिंहाजी राजे, हे सगळं कळेल. सिंहाजी राजे, एकोजी राजे, शरभजी राजे, शहा शरीफ शब्द नाही बरं का तो, नाही नाही नाही. आजही किल्ल्यावर जर तुम्ही पाहिलं तर नरसिंह म्हणजे शिवप्रभू आणि शरभ नावाचा एक प्राणी आहे, शरभ, ते शहा शरीफ असा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे, परंतु शहाजी नाही, तो सिंहाजी असा शब्द आहे. सिंहाजी, शेर, और शरीफजी नाही, शरभजी, व्यंकोजी नाही, एकोजी, एक लिंग म्हणजे प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ, एक लिंग की जय हो. आणि माझ्या शिवप्रभूच्या पुत्राचं नाव ही शंभू म्हणजे महादेवाचं नाव, भावाचंही नाव शंभूच. नंतर ते अगोदरच्या लढाईमध्ये ते गेले, पण शंभू म्हणजे महादेवावर विशेष श्रद्धा भक्ती आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते सैन्याचं वर्णन केलेले कविराज भूषणानं तुम्ही ऐका. साजीच्या तो रंग सैन्य अंग में ओरंग धरी सरज शिवाजी जंग जीतन चलत आहे. भूषण बनत नाद बिहद नगर के नदी नद मद गै बरन के रलत आहे. अल फैल खैल फैल खल्ल कम्मे गैल गैल गजन की ठैल फैल सैल उसलत आहे. तारा सो तरणी धरी तारा सो धरमी धरी थारा पर पारा पारा वारयो हालत आहे. टाळी वाजली पाहिजे जरा जोरदार. ही ब्रज भाषा आहे. हे इतका फास्ट जर म्हणलं तर कळणार सुद्धा नाही. साजी चतुरंग सैनांग में औरंगधरी सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे. भूषण भनत नाद बिहद नगर के नदी नाद मद गए बरन के रलत आहे. ऐल फैल खैल फैल खल्ल कम्मे गैल गैल गजन की ठैल फैल सैल कुसलत आहे. तारा सत्तर धूम धारा में लगत जीवे थारा पर पारा पारा वारयो हालत आहे. थारा पर पारा पारा वारयो हालत आहे. थारा पर पारा पारा वारयो हालत. वाह, इकडे कूलर चालू आहे, मला घाम सुरू आहे. ताकद लागते. सुरतेवरच्या छाप्याचं वर्णन आहे. दिल्ली रद्द झाली, डरने का नाही, भगवा. दिल्ली तलन तबाई करी शिव सरजा निरसंक लूटी लियो सूरती शहर बंकक करी अति डंक बंकक करी अति डंकक करी असं संकट को लिखल. सोचक्कित पर्वत चल्ली विमुक्त चकच्चल टठठ ठाई मन कठठ कसोई रठठ ठल्लीय सतत दिसे दिसे भद्दत बिभोई रद्दत दिल्लीय. माझ्या राजाच्या दराऱ्यानं दिल्ली रद्द झाली. एवढा आपला राजा ग्रेट आहे, ग्रेट. कसं होतंय, टठठ ठाई म्हणा आतमध्ये असे धाड 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 विठ्ठल 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 म्हणताना जसं होतं ना हो माऊली, तसं टठठ ठाई म्हणा कठठ कसं रठठ ठल्लीय. कुठे कुठे जाऊ, कुठे कुठे पळू, काय काय करू, असा दरार आहे माझ्या राजाचा. काय छंद आहेत कविभूषणाची. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे. भूषण भानु कृषाणु कहा बखुमान प्रताप मही तल पागे. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रण में अनुरागी. बाज कहा है, बाज कहा चीते की चाल, बाज की नजर, और मेरे छत्रपति शिवाजी महाराज के शमशेर को कभी नीचा नहीं बोलने का, कभी भी मात दे सकती, असा डायलॉग होतो, लक्षात ठेवा. बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. म्हणजे माझ्या राजाच्या समोर काहीच नाही, असं उत्तर प्रदेशातला एक कवी वर्णन करतो. पर तो काला महाराष्ट्रामध्ये त्यानं वर्णन केले राजवंशाचं. इथून आपला विषय पुढे गेलाय, लक्षात घ्या जरा. हा इतका पवित्र वंश कसा माझ्या राजाचा. यमुनेच्या तीरावर राहणारा हा कविराज भूषण एकदा जेवायला बसला होता मावशी. काही कमाई करत नव्हता, नुसता रिकामा हिंडत होता. आणि त्यानं आपल्या भाऊजाईला मीठ मागितलं. बाबे लाव नमक. तरा 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 ताड 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 करतच बाई आली. हे डोळे मोठाले गेले की नाही एवढाले लिंबासारखे, आणि अशी रागानं पाहू लागली. आणि तिला दान घान मीठ वाढलं आणि असे हात करू करू म्हणे नमक.
कमाने की अकल तो नहीं है, मांगते हो नमक. धपकन उठला, शब्द लागले भाऊजीचे आणि तो म्हणाला, भावे नमक की क्या बात करती हो. तरात चालत गेला, एका श्रीमंताकडे एक कविता म्हटली, त्याला खुश केलं. श्रीमंतानं सांगितलं, माग काय पाहिजे. काय नाही म्हणलंय, गाडीवर नमक दे, मीठ दे. गाडी घेतली, भाऊजीकडे आला आणि त्यानं सांगितलं, भावे ए लो नमक, देखो हमारे काव्य की धमक, इसमें है यमक, यही है मेरे काव्य का गमक. ए लो नमक. आणि त्यानं मनात विचार केला, आता एवढं तर त्वरेनं बोललो मी, पण आता जायचं कुठे. ऐका बरं, जायचं कुठे. त्याच्या लक्षामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र आला आणि महाराष्ट्राचा हा जाणता राजा आला, आपला शिवप्रभू राजा. वा. त्याच्या समोर विचार होता कि ना व्यापारी जहाज के, ना राजा सरताज के, हमें भिकारी बनाइए महाराज शिवराज के. हा, त्याचा अर्थ असा आहे, आम्हाला कुठल्या राज्याचा राजा नका बनवू, कुठल्या जहाजाचा व्यापारी नका बनवू. ऐका, आम्हाला शिवाजी राजा नावाच्या राजाच्या दरबारातला याचक म्हणजे भिकारी बनवा. कारण शिवाजी राजाला जर घोडा मागितला तर तो हत्ती देतो, चांदी मागितली तर तो सोनं देतो. असा उदार राजा महाराष्ट्रामध्ये राज्य करतो. हे उत्तर भारतातल्या एका युवकाला माहित पडलं आणि चालत आला. मावशी पायात चप्पल नव्हती, काही नव्हतं, पाय फाटले, गळगळा रक्त वाहू लागलं आणि दुर्गेश्वर किल्ले राजगडावर गेला. पण नंतर त्याला कळलं की राजधानी किल्ले रायगडावर गेलेली आहे. बरं, आपल्या शेषरावाच्या घराचं नाव सुद्धा किल्ले रायगड, रायगड निवास. वा. अरे रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया, जगदीश्वराशी जडली ज्यांची नाती, प्रथम नमन करीतो तुम्हा राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. वाजवान टाळ्या. तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर मेरे दिल को सुकून मिलता है, आणि जर नाही वाजवल्या तर मेरा दिल सुकून जात आहे. म्हणून जरा जोश मध्ये ऐका बरं. आणि तो ज्या वेळेला आला, पहिल्यांदा औरंगजेबाकडे गेला होता. तो औरंगजेबाला औरंगजेब म्हटलाच नाही. मी कुल वंश सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का. तो त्याला नवरंग म्हणायचा, नवरंग जेब. तुझ्या लय लय वेगवेगळ्या हे बाबा. तू ह्या पहिल्यांदा औरंगजेबाच्या दरबारात गेला आणि कोणीतरी सांगितलं की हे कवी है. तर त्या औरंगजेबाने काय केलं माहितीये का. अच्छा कवी है, बनाइए हमारे ऊपर कविता. पाहिला का, लायकी पाहिली का. माझ्या राजाच्या समोर जेव्हा गेला जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे रायगडावर, कोणीतरी सांगितलं कविराज भूषण आहे. महाराज म्हणले कवी है तो सुनाइए कविता. फरक पहा बरं का. सुनाइए कविता, हमारे ऊपर कविता करो. तो भूषण म्हणे, हे बघ गड्या, मी तुझ्यावर कविता करतो पण मला वचन द्यावं लागेल. तू म्हणला काय. फक्त मला कविता ऐकल्यावर मारू नको, मुटकं नको कापू. आणि त्या कविराज भूषणानं औरंगजेबावर एक कविता केली. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो अगोदर. त्या कवितेचा भाव असा आहे, हे औरंग्या, स्वतःच्या बापाला तू कैदेत टाकलं शहाजहानला, स्वतःच्या मोठ्या भावाला खोटं बोलला की आपण लढाई करू आणि तू जिंकला की मी तुला राजा करतो. राजा तर केलं नाहीच, इतका खोटारडा तू. त्या तुझ्या भावाला तू जेलमध्ये टाकलं. खेजूर बाग आहे दिल्लीमध्ये आजही, तिथं त्याला तू आणलंस, त्याचं मुंडकं कापायला लावलं. बरं, मुंडकं आणल्यानंतर तू मोठमोठाले टेबे लावले, पहिले दिवे होते बारीक, की खरंच माझ्या भावाचं आहे का. दारा शुको, त्याच्या भावाचं नाव दारा. त्याचं मुंडकं कापलं, ते जवळ घेतलं असं तू, खंजीर चाकू काढला, कसं कसं त्याच्या तोंडावर हाणला. म्हणजे जिथं आहे का मुंडकं, जिथं आहे का. म्हणजे किती खतरनाक होता तो. आणि मग त्या मुंडक्याला एका पेटीमध्ये पॅक करून कैदेत असलेल्या आपल्या बापाला पाठवलं. बापाला वाटलं सुधारलं का काय, कोणा टोकी, मला गिफ्ट पाठवलं. पाहिल्याबरोबर जाग्यावर हादरला तो शहाजहान. इतका तू क्रूर. तुझा एक भाऊ आहे मुराद बक्ष नावाचा, त्याला तू खोटं बोलून शपथ खाल्लीस. असा तू अनितीनं राज्य कमावणारा नवरंग, आणि मला सांगतो तू कविता कर, असा याचा अर्थ आहे. आता मी ब्रजभाषेत म्हणून दाखवतो. काय म्हटलं
किबले की ठोर बाप बादशाह साजा वाको के क्यों माने मक्की आग लाई है। बड़ो भाई दारा वाको पकड़ी के मार डार्या मेहर हु जाई वाको सगो पाई है। खरी के कसम तो मुराद को मनाई लियो तिही ताही तिही ते किनी ते ठगाई है। भूषण सुख भी कहे सुनो नवरंग जे येते अनिती करी पातशाही पाई है पातशाही पाई है। असं म्हटल्यावर तुम्ही जशा टाळ्या वाजवल्या तशा औरंग्यानं बी वाजवल्या। हमरे ओबळ कविता एक जणानं कानात सांगितलं तुमचं वाजवलंय त्यानं डंग 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 ती लय चांगली कविता नाही। असा पळलो काट डालो मुंडी काढ अरे तो म्हणला तू वटान बेजान कोणते पकडो पळालं ते मग महाराजांकडे आलं। माझ्या राजाकडे पाहिल्यानंतर कविता केली मावशी आहा इंद्रजिमी शुंभ पर बाढवस अंब पर रावणस संभ पर रघुकुल राजाय। इंद्रजिमी जुंब पर जृंभासुर नावाच्या राक्षसावर जसा इंद्र आक्रमण करतो बाढवस अंब पर काळ्या कुट्ट ढगावर जसा वारा आक्रमण करतो रावणस संभ पर रघुकुल राजाय। दंभरूपी रावणावर जसे प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र आक्रमण करतात तसं हे शिवाजी राजा तू गाईला आणि माईला मारणाऱ्या म्लेच्छांवर तुझी भवानी तलवार चालवली आहे। तुझ्यासारखा धन्य जगी कोणी नाही जगात कोणी नाही। अंगावर काटा देतो एकाच काढव्याचा अर्थ सांगितला मी। पवन बारी बाह पर संभुरती नाह पर समुद्राच्या पाण्यावर जसा पवन म्हणजे वारा असा आक्रमण करतो लाटा उसळतात। संभुरती नाहवर रतिनाह म्हणजे मदनावर कामदेवावर जसे भगवान भोलेनाथ शिव शंभू तिसरा डोळा उघडून त्याचा नाश करतात। संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। सहस्त्र बाहू सारखी ताकद असलेल्या रावणावर जसे प्रभू श्री रामचंद्र आक्रमण करतात तसे हे शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा धन्य 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 म्लेच्छांवर आक्रमण करतोस माया बहिणीचं रक्षण करतोस सद्धर्माचं रक्षण करतोस असा राजा तू जगामध्ये धन्य आहे धन्य आहे। दुसऱ्याकडे असे चार कडवे म्हटले माय बापा हो माझ्या राजाने इतिहासात वर्णन आहे 100 वेळेच्या जास्त हे म्हणायला लावले। लगेच हत्ती दिला कविराज भूषणाला हत्ती दिला माझ्या राजानं। एक सुभर सोनं चांदी मोती वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड बरं का उदावत बंधू ओरिजिनल डायमंड ते दिले। त्याला वज झालं नेता नेता अतिशक्ती अलंकार आहे ते वाकला असं कप्पन नेता नेता एक राजमहाल त्याला राहिला किल्ले रायगडावर आणि त्यानं शिवभूषण नावाचा ब्रजभाषेत एक ग्रंथ लिहिलाय। या ग्रंथामध्ये पहिल्यांदा वर्णन आहे माझ्या शिवप्रभूचं ऐका बरं का कुळ कसं आहे। जयति जयति जय आदि शक्ति जय काली कपर्दिनी जय मधुकैटभ छलनि देवी जय महिषी मर्दनी जय चमुंड जय चंडी जय चंड मुंडासुर खंडिनी जय सुरत रक्त बीज पिट्टाल विहंडनी जय जय निशुंभ शुंभ दलनि बनी भूषण जय जय भणनी सर्जा समर्थ शिवराज कही देहि विजय दे जगजननी देहि विजय दे जगजननी देहि दोन्ही हात वर करूनच टाळी वाजली पाहिजे ढिलं पडायचंच नाही नाही तर मग ते अवघड होते। एका शाळेमध्ये मोठे साहेबाली शाळा तपासायला इतकं मास्तर घाबरलं साहेबाला खुर्ची दिली माग उभं राहिलं साहेबांना इतका अवघड प्रश्न विचारला काट्याला अरे बरं हो सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला। काट्याला का शिकवलंच नव्हते ती मागचं मास्तर लय हुशार होतं त्यानं लगेच खिशात हात घातला चाब्याचा घोष काढला मागून साहेबाच्या डोक्यावर धरला असा। काट्याच्या लक्षात आलं गुरुजीनं आपल्याला काहीतरी क्ल्यू दिला। सांगा शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला। सगळे काटे एका आवाजात ओरडले किल्ल्यात। अरे व्हेरी गुड किल्ल्यात बरोबर आहे पण कोणत्या किल्ल्यात म्हणजे गुरुजीच्या हातात नाही किल्ल्यात दुसऱ्या कोणत्या किल्ले असा कार्यक्रम होऊ देऊ नका बरं। मग त्या तानाजीच्या तळपायच्या एक मस्तकाला जाते नुसते लोक बसले होते जणू काही लग्नाला बोलवले कुठली ऊर्जा नाही ताकद नाही त्याच्या तळपायच्या एक मस्तकाला तानाजीच्या तो म्हणला कशी झोप लागली मर्दाला लागली मर्दाला लागली मर्दाला
आया बहिणी देता दुश्मनाला लाज पाहिजे निष्ठा बाळगायला हे जगांमध्ये सांगोड्याला संशय आला डोळ्याला बोलावून घेतलं गोंधळाला विचारलं नावा गावाला गोंधळी काय बोलला बेल भंडार हाती धरलेला प्रथम द्याव वचनाला मग सांगतो नावा गावाला कोळ्यांनी दिलं वचनाला गोंधळी काय बोलला तानाजी म्हणती देहाला सूर्याजी आहेत संबळाला किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आले कोळीवाड्याला डोक्स जागेवर ठेवायचं बरं का ते कुठून प्रकरण कुठं लांबलं आपलं सांगताच येत नाही कारण ही काय बारीकशी गाडी नाही फॉर्च्युनर बी नाही हे डायरेक्ट बुलडोजर आहे आणि त्याला रस्ता लागत नाही ते डोंगरातून कुठूनही रस्ता स्वतः तयार करतात त्याचा कार्यक्रम माझा कुळाचं वर्णन करता करता पहा विषय कुठं चाललाय आणि माझ्या तानाजी मालुसऱ्यानं गड सर केला काय वर्णन आहे माझ्या राजानं आपला मावळा त्या ठिकाणी शहीद झाला म्हणून गड आला पण माझा सिंह गेला म्हणून त्या गडाचं नाव सिंहगड ठेवलं तानाजी मालुसऱ्यामुळे कुठल्या गडाला स्वतःचं नाव नाही दिलं जाईल नाही 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 मावळ्यांचं नाव दिलं आलं लक्षात ताकद लागते जिगरा लागताय जिगरा माझ्या राजासारखा राजा होणारच नाही हो 19 फेब्रुवारीला केवळ नका ऐकू दररोज चिंतन ऐका आता टीव्हीवर येणार आहे माझी कथा 10 दिवस झी टॉकीजला सर्वांनी ऐका पहिली कथा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आणि दुसरी प्रौढ प्रताप पुरंदर राजा शिवछत्रपती ही कथा येणार आहे याच्यात लय बारकावीत काळजीपूर्वक ऐका लक्षात ठेवा हृदय पक्क बाई नाही तर एका बाईच्या नवऱ्याला लयच लॉटरीचे तिकीट घ्यायचा नाद होता दिसलं की घे तिकीट लागत नव्हतं पण मरणाचे तिकीट घेतले काय पुण्य केलं कोणा ठोक एकदा लागलं ना वगैरे बा तिकीट लागल्या बरोबर बायकोच्या हातात पडलं बाईला माहित होतं आपला नवरा हरीण काळजी आहे मी नुसतं त्याला रातच्या जोरात दटवलं तरी ते रातभर झोपत नाही असं जरी केलं तरी ते नुसतं जागा राहते इतकं भेकड आहे आणि याला तर 1 लाखाची लॉटरी लागली आता कसं करावं त्या गावामध्ये छाताळावर दगड जरी घातला तरी मरत नव्हता असा एक जिगरबाज माणूस होता हा बरं का सांगणारही पॉवरफुल पाहिजे त्याला बोलवलं म्हणे दादा मग नवरा लय हरीण काळजी आहे तुम्ही काय करा त्याला 1 लाखाची लॉटरी लागली त्याला जर का कळलं नाही 1 लाखाची लॉटरी लागली इतके लगेच मरल म्हणे ते त्याला अटॅक येईल म्हणून तुम्ही जरा पैसे कमी कमी घ्या त्याला सांगा जसं 1 लाखापर्यंत रक्कम नाही मिळत तर मग ओके तो म्हणला भाई चिंता करणे की नाही हे विलेज ओव्हर कॉन्फिडन्स होत सांगणार हिंदीत बोललं मी म्हणतो हिंदी येत नसेल तर बोलाव का ज्याला आपल्या बाया जर हिंदी बोलायला लागल्या ना अर्धी मराठी ना अर्धी हिंदी आगे मागे बाई मी को काय मालूम बाई ते को काय झालं तर काय हिंदी आहे का एक बाई म्हणे बाई मैं नदी के ऊपर गई मेरा पाय घस रहा आणि मेरा कोयड्याच्या डबा न भडा भडा सांड्या ठीक आहे हिंदी आहे का एक बाई त्या दूधवाल्याला म्हणे अरे दूधवाल्या भैया कितना पातळ पातळ दूध देता रे बापा आज न सगळा दूधच नाश्या तर ते भारी होतं तेव्हा आपले भांडे अच्छे घाशा इसलिए नाश्या पाहिला का कार्यक्रम हिंदीचा तसं हे म्हणे बाय चिंता करणे की नाही आला तो माणूस यात जरा रक्कम कमी धराव ना हा म्हणला का तुम्हाला जर 20,000ची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल तो म्हणला दादा मला जर का 20,000ची लॉटरी लागली ना 10,000 मी तुम्हाला देईल पुढचंच मी अटॅक कारण त्याला 10,000 इतके पाहिले नव्हते म्हणजे जे वाचवायला आलं तेच मेलं म्हणून सांगणारा जो राजा आहे जिगर पाच पाहिजे लक्षात ठेवा कविराज भूषणानं केलेलं जे वर्णन आहे ना अतिवितीय अप्रतिम माझा राजा म्हणजे काय त्याचं वर्णन आहे लक्षात ठेवा एवढं मोठं वर्णन केलेलं आहे एवढं मोठं वर्णन ज्या राजानं आपल्या आयुष्यामध्ये कधीही हार मानली नाही कधीही नाही लक्षात ठेवा आपल्या मावळ्यांचा सन्मान करणारा रयतेचा सन्मान करणारा इतिहासामध्ये वर्णन आहे मायबापाव अरे कल्याणी खजिन्यास लुटली सुभेदाराची सुन नजरानं समजून आणली आपला बाजीनं वार्ता कळता संतापाने लाल झाले राजन परनारी तर माते समान धर्माची शिकवण चारित्र्याचा महामेरू हा पटतय का मंडळी
आम्ही शिवबाचं गोंधळी टाळे गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचं गोंधळी 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 आम्ही शिवबाचं गोंधळी उदे ग अंबे उद उद भवानी उद उदे ग अंबे उद उद भवानी उद. काय माझ्या राजाचं वर्णन आहे. याला तुकोबऱ्याचं प्रमाणे बरं वारकरी मंडळी. तुमच्या गावाला येऊ तुमच्या जत्रेला येऊ अरे धापाज घाला येऊ धापाज घाला येऊ काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा जिथं विठूच रावळ तिथं तुकयाचा गोंधळ. आणि जगदवंदनी तुकोबरायाच्या कीर्तनामध्ये पुण्याच्या बाजूला असलेल्या लोहगाव नावाच्या गावी या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी राजा कीर्तन ऐकण्याकरता बसलेला आहे. हा आपला राजा आहे. लक्षात ठेवा. 14 ताळगिरीत पाठीमागे संत संताजी बाबा जगनाडे सोनबा ठाकूर सगळे आहेत. आणि माझ्या राजांना शिवप्रभूंना जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांनी राजे दयातिशय ना भूतांची पालन आणि निर्दाळन कंटकांचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सारा सारते. कल्याणच्या सुभेदाराची सून माझ्या राजाच्या पुढे मुसलमानाची तरणी भांड 25 वर्षाची पोरगी उभी गेली. बोरख्यानं तोंड बांधलेलं होतं, लटलट कापत होती. तिनं दाढीवाल्या राजाकडे पाहिलं. लक्षात आलं हे हैवान आहे, आप मेरी इज्जत को तार तार कर देगा. पण माझ्या राजानं ज्या वेळेला पाहिलं तळपाच्या मस्तकाला गेली. आपल्या सैनिकाला सांगितलं अबाजी तुम्ही वयानं मोठे म्हणून तुमचा मुलाजा. या स्वराज्यामध्ये आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या माय बहिणीला स्वतःच्या माय बहिणीप्रमाणे मानतो. विसरलात काय विसरलात काय विसरला. अहो पोरीनं बुरखात फेकला. तार 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 चालत आली मावशी माझ्या राजाच्या पायाला हात लावला आणि सांगितलं रे भगवान भोलेनाथ शिवशंभू का नाम धारण करने वाले शिवाजी राजा मैंने तो तुझे हैवान समझा था लेकिन तूने मुझे बहन कहा. ये तुम्हारी बात सुन के मुझे ऐसा लगता है तू हैवान की बात छोड़ दे, तू इंसान नहीं. अरे तू तो भगवान का भगवान है, भगवान का भगवान. मैं इंशाअल्लाह ताला से दरख्वास्त करती हो इबादत करती हो कि जब तक सूरज चांद रहेगा आज शिवाजी राजा तुम्हारा ही नाम रहेगा, तुम्हारा ही नाम रहेगा, तुम्हारा ही नाम रहेगा. दुसऱ्या दिवशी माय बहिणी हो तुकोबारायांचा बघा शब्द धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. नीती कशी माझ्या राजानं पाळली. त्या पोरीला मुसलमानाच्या 25 वर्षाच्या तरण्या पांड पोरीला भर दरबारात बोलवलं. खना नारळानं तिची उटी भरली. भाऊ जसा बहिणीला पालखीत नवऱ्याकडे बंदोबस्तात पाठवतो तसं आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे जगाच्या जाणत्या राजानं त्या पोरीला नवऱ्याकडे पाठवलं. ती नवऱ्याकडे गेली ना अशी हात करू करू बोलायला गेली मैंने खुदा को देखा है. तिचा नवरा म्हणला कोण खुदा. ती म्हणली तुझ्या बायकोला स्वतःची बहीण मानून सही सलामत तुझ्याकडे पाठवणारा महाराष्ट्राचा जाणता राजा शिवाजी राजा यही खुदा है, दुसरा नहीं हो सकता. लक्षात ठेवा. याला म्हणायचं चारित्र्य संपन्न राजा. अरे चारित्र्याचा महामेरू हा. पटतय का मंडळी आम्ही शिवबाचं गोंधळी. काय माझ्या राजाचा दरारा, काय पवित्र वंश कुळ. मालोजी राजांच्या पोटी 2 पुत्र. आजही जर अहिल्या नगरीकडे गेलात तिथं भातवडीची लढाई झालेली आहे. काय माझ्या सिंहाजी राजांचं तेज. तो बाहुबली पिक्चर पाहिला तुम्ही तो दुसरा कटप्पाने बाहुबलीचे कुमार भलं डोकसं उठलं होतं 2-4 वर्ष. मग नंतर दुसरा आला त्याच्यामध्ये एक सीन आहे तो शिवचरित्रामधून घेतलेला आहे. ते धरण फोडण्यात जातं ना ते येतात ते. आणि कटप्पाच्या तोंडामध्ये एक शब्द आहे जय भवानी. ते बैल बिल येतात ना जरा युट्यूबवर बघा नंतर जय भवानी. हा जय भवानी माझ्या शिवप्रभूचा जय घोष आहे. लक्षात ठेवा. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या मुखात 2 शब्द असायचे. पहिला जगदम जगदम. आणि ज्या वेळेला शत्रूवर आक्रमण करतील हर हर महादेव हर हर महादेव. ते जे धरण फोडण्याचा सीन आहे ना बाहुबलीमध्ये तो भातवडी नावाची एक अलीकडे गाव आहे नगर जिल्ह्याच्या अलीकडे. तिथं सगळं सैन्य होतं आणि शहाजी राजांच्या डोक्यामध्ये तो प्लॅन आला होता
भातवडीचं धरण फोडून त्यांनी सगळं युद्ध जिंकलं होतं. ही युद्ध नीती आता सुद्धा माझ्या शिवप्रभूची युद्ध नीती चालते. एवढा आपला राजा ग्रेट आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे चरित्र मला सांगावं लागतं. म्हणून जागे व्हा. आज 19 फेब्रुवारी आहे. कुलवान शिरवान पवित्र अशा कुळात जन्माला आलेला जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार अहिल्यानगर, आता ज्याला म्हणतात ते पूर्वी अहमदनगर. अहमदनगर पासून 2.5 किलोमीटर अंतरावर बुरहानगर नावाचा एक भाग आहे. या बुरहानगर मध्ये आजही जगदंबा तुळजाभवानीचं मंदिर आहे. ते माहेर आहे. बुरहान शहानं वाईट नजर ठेवली. जगदंबेनं जानकोजी भगत नावाच्या तेलाच्या घरी तेलाचा घाणा ओढला आणि सगळ्या त्या परिसराला रोगमुक्त केलं. फक्त बुरहान शहाला अद्दल घडवली. इतिहास आहे. त्या अहमदनगरला आज अहिल्यानगर म्हणतात आणि त्या बुरहानगरला आज एकनाथ नगर म्हणतात. एकनाथ महिपती कर्डिले नावाचा एक जवान बांगलादेशाच्या रणसंग्रामामध्ये शहीद झाला. काय केलं या पट्ट्यानं? लहान लहान माता भगिनीच्या जवळचे लेकरं हिसकाटून घेतल्या जायची, त्यांच्यावर अत्याचार केला जायचा, मुलं वर फेकल्या जायची चेंडू सारखे आणि बंदुकीच्या समोर एवढा मोठा चाकू असायचा, त्याला संगीन म्हणतात. त्याच्यावरती लेकरं झेलून त्यांना मारल्या जायचं, रक्ताच्या चिरकांड्या ओढायच्या. हे एकनाथ महिपती कर्डिले नावाच्या जवानांना पाहिलं. इतिहासात वर्णन आहे. अरे या बांगलादेशासाठी शूरसैनिक शत्रुपाठी निघाले 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 नौजवान. उठा चला भारतीयांनो साह्य कराना, देशासाठी लढतो जवान साह्य कराना. हन्ना अरे मारा, अरे हन्ना अरे मारा, हन्ना मारा ऐका तुम्ही बांगल्याच्या हक्का. या बांगलादेशासाठी शिवसैनिक शत्रुपाठी निघाले 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 नौजवान. पराक्रम केला एकनाथ महिपती कर्डिलेनं, म्हणून त्या नगराचं नाव एकनाथ नगर. इतिहासात वर्णन आहे. दिवसा डवळ्या जगत जननी राजमाता जिजाऊ सरकारांच्या समोर तिथं भोसले आखाडा आहे आजही. त्या भोसले आखाड्यामध्ये ज्या वेळेला इकडे खंडागळ्याच्या हत्तीचं प्रकरण झालं आणि कप्तान माझ्या याच सिंदखेड राजाच्या नरसिंहाचा कप्तान निजामानं घात केला. कप्तान लखोजीराजे जाधव आणि त्यांचा वंश काटण्याचं काम कप्तानं झालं. खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला, संभाजी गेला धरण्याला. इकडून संभाजी, तिकडून दत्ताजी. भयानक अशा प्रकारचं रणखंडन जाधव भोसल्यांमध्ये झालं. पण जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार ही खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष भगवती जगदंबा महान पतिव्रता आहे. आपल्या पतीला साथ देणारी आणि त्याच अहिल्या नगरीमध्ये, त्याच अहमदनगर मध्ये, त्या भोसले आखाड्यामध्ये राहत असताना दिवसा ढवळ्या माता भगिनींना उचलल्या जात होतं. सरासर गायी कापल्या जात होत्या, आई नागावल्या जात होत्या. आणि हे पाहिल्यानंतर अंतःकरण सरकल्या गेलं. जगदंबा आमच्या जगत जननी राजमाता जिजाऊ सरकारांचं आणि नवरात्रीच्या 7व्या माळेला जगदंबा तुळजाभवानीच्या समोर गेल्यात. इतिहास आहे, वर्णन आहे. नवरात्रीच्या 7व्या माळेला अहमदनगरच्या बुरहानगराला, अहिल्यानगरच्या एकनाथ नगराला देवी पुढे पदर पसरीला. एक पाळ द्यावा गे मला धर्माचं रक्षण करण्याला, गायीचं रक्षण करण्याला, माईचं रक्षण करण्याला. एक पुत्र द्यावा गे मला. देवीला कौल लावलेला, कौल लावलेला, कौल लावलेला. उजवा कौल मणी धरलेला, उजवा कौल मातेनं दिला. आई भवानी पावन वसाला, पावन वसाला जिराजी. दोन्ही आजवर करून टाळी वाजवा. परिणाम पूर्वी राक्षस हसायचे. उदावंतजी जरा लय खतरनाक वाटायला लागलं बरं का कार्यक्रम. हे मेरी शिव प्रेरणा आहे. काही जण तर नुसती टाव करलेत माझ्याकडे. बाबा आणलंच कुठून शाचानं धरून. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. अरे तागात हा भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाच्या माती डोबीवाले आणू काठी. तुकोबरायांचं प्रमाण आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून वर्णन आहे माझ्या जगत जननी राजमाता जिजाऊ सरकारांनी. उजवा गाव पूर्वी हैवान असायचे, दरवाजे बंद व्हायचे. आले 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 हैवान आले, आमच्या पोरीवाली उचलून नेण्याकरता आले 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 आले. खडाखड दरवाजे बंद व्हायचे. पण आता सह्याद्री असला. कधी तो आजचा दिवस
19 फेब्रुवारी 1630. एकेकाळी सह्याद्री हसला, आनंद त्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्माला, शिवनेरीत बाळ जन्माला, मुलगा झाला जिजाऊ साहेबांना, जिजाऊ साहेबांना जिराजी. मुलगा झाला शहाजी राजाला, शहाजी राजाला जिराजी. एक धावती एकी पुढे, एक वाटती सुंठवडे. चला 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 शिवनेरीला, आनंद झाला. चला 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 शिवनेरीत पळणा बांधिला, पळणा बांधिला, पळणा बांधिला. रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवी बाळाला. आल्या 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 माय मावल्या आल्या आणि माय बहिणी हो पाळणा म्हणू लागल्या. आता म्हाताऱ्या पथाऱ्या अशी डोके हलवतात बा माझ्यासोबत. पहिल्या दिवशी पहिला प्रकार, साक्षात शिवानं धरला अवतार. डोळ्यानं पाहून हा चमत्कार, आश्चर्य करते नारी आणि नर, जो बाळा जो जो रे जो. टाळे आश्चर्य करते नारी आणि नर, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा ताट, गर्दी झाली मिळेना वाट. गालात लागून निघालं या बोट, नारी काढती बाळाची दृष्ट, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी तिसरा रंग, गावात नारी झाला ती दंग. दारी वाजतो अलबोतो रंग, एकमेकीवर फेकी ती रंग, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी चंद्राच्या कळा शोधू लागल्या, जिजाऊच्या बाळा हातानं लाविला चंदन टिळा. प्रसन्न गेले गुणवल्लाळा, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली, जिजाबाईनं देवी पूजली. नव्हे ती माता जणू ती देवी, आपुले बाळ सर्वांना दावी, जो बाळा जो जो रे जो. हा आपुल दोन्ही हातवर, दोन्ही हातवर. हा आपुले बाळ सर्वांना दावी, जो बाळा जो जो रे जो. काळी आपुले बाळ, आपुले बाळ जोरात. आपुले बाळ सर्वांना दावी, जो बाळा जो जो रे जो. हा आपुले बाळ सर्वांना दावी, जो बाळा जो जो रे जो. आपुले बाळ सर्वांना दावी, जो बाळा जो जो रे जो. हिरा जोरदार डाळे. शिवनेरीत पळणं बांधिलं, पळणं बांधिलं, पळणं बांधिलं. रेशमाची दोरी पाळण्याला, जिजाबाई हलवी बाळाला. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती राष्ट्राला नव्हे जगाला उद्धरी. काय केलं राजानं आपल्या? अरे स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार. एकदा दोन्ही हात वर करून जय गो. हर हर. आवाज जरा लांब गेला पाहिजे बरं का. हर 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 हर. हर हर महादेव झाली गर्जना, झाले अमरो. जिर रामाजाजी, जय जिर रामाजाजी. एकदा जोरदार गाडी वाजवून बोलू छत्रपती शिवाजी महाराज. काय राजे, पाळणा म्हटलं किती बरं वाटलं पहा बरं. आता शहरात पाळणेच राहिले नाही मावशी, आता खेड्यापाड्यामध्ये खरी मजा आहे बरं. माझ्या शिवप्रभूच्या रयतेच्या मनातला पाळणा आहे. काय सुंदर वारकरी संप्रदायात ओव्या आहेत आपल्या. हा मी ज्या वेळेला पहिलवानकी करायचो, अकोल्याला होतो, काही काळ प्राचार्य राहिलो, त्यावेळेला मंत्री होते पहा गुलाबराव गावंडे म्हणून. आम्ही एकत्र व्यायाम करायचो आणि सच्चिदानंद सद्गुरू आमचे स्वामी शुभदास माऊली असायचे त्यावेळेला. आणि मी कॉलेजमध्ये सकाळी 4ला व्यायामाला जायचो मायबापा. तिथं माझ्या कॉलेजच्या चपराशाची 90 वर्षाची म्हातारी जात्यावर दळण दळायची आणि ओव्या म्हणायची, विदर्भातली, आपल्याच भागातली, अकोल्याकडची. काय गोड ओवी असायची. अरे बाप. बिरबिरते माय जात या सकाळच्या पायरी, आणि याद मले आली बाईव, मन गेलं माहेरी. वा वा. मी मनात विचार केला, हीच 90 वर्षाची म्हातारी आणि हिचं मन माहेराला गेलं, हिलाच मसन वाटत पोचायची वेळ आली, हिचं कोण असेल माहेरात जिथं. पण पुन्हा माझ्या मनात आलं, आपलं माहेर आहे, माझे माहेर आहे विवरेच्या. आपले मायबापही आहेत, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. बरं काय गोडवा त्या ओव्यांमध्ये. ऐका बरं, त्या जळगाव जिल्ह्यामध्ये माझी कथा झाली, तिथं ती बहिणाबाईच मी घर पाहिलं.
आणि त्या बहिणाबाईची ते खोपे तिथे लटकवलेले होते आणि ती कविता मला आठवली मावशी. काय सुंदर हो, एवढी चिमणी असते ती सुगरण. अरे खोप्यामध्ये खोपा जसा सुगरणीचा हो चांगलं, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला, पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला, खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. ऐका बरं, तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ, आणि तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट, काही काहीला 11 बोट, पण नाव चांगलं गरवा देत नाही. वा, माझ्या शेषरावचं घर पाहिल्यानंतर हा नजर फिरत्याची नजर. वा 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 वा, याला म्हणतात घर बांधणं. घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती, तिथे असावी नाती गोती, तिथे असावी गाढ प्रीती. बरं, उदाहरण तुमच्या घरी मी एकदा आलेलं आहे. काय आनंद, काय प्रसन्नता. इथल्या बऱ्याच मंडळींच्या जे काही मला ओळखतात त्यांच्याकडे गेलो. आमचे हरिहर पांडुरंग हे 5 भाऊ आहे तिकडे, त्यांच्या घरी गेलो. प्रसन्नता. नाही तर काही काही घराव फेकू जातात होमात झालं म्हणून काही बाया म्हणतात ना, बाई तुमच्या घरी इतकं करमतं ना, आणि काही काही घरात करमतच नाही. त्याचं कारण, ज्या घरामध्ये मगाशी मी शेषरावच्या देवघर पाहिलं मी, हा तिथे स्वामी आहेत. वा, जिथे स्वामी तिथे कशाचीच नाही कमी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ती माय, आज्ञे विना काळनाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला, अरे उगा भीतोसी भय हे पळू दे. ऐका बरं, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. हौशी हा तारक मंत्र रोज म्हणायचा. घरात करमत, इडापिडा निघून जातात, निगेटिव्ह ऊर्जा पळून जाते, पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते, सकारात्मकता येते, प्रसन्नता निर्माण होते, मायबापाचा सन्मान तिथं केला जातो. बरं, पूर्वीच्या काळामध्ये सुनबाईनं जर आवाज दिला, सासऱ्यानं सुनाला भूक लागल्यावर सुनबाई, तर सुनबाई म्हणायची जी मामनजी. आता तसं नाही, आता मरणाची भूक लागली नाही ती सासऱ्याला, सासरा म्हणतो सुनबाई, ती म्हणते काय आहे काय आहे, म्हातार मध्ये काय नाही 3 दिवस उपाशी राहिले गेलं म्हातार. अहो प्रेमच नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, घे तीर्थ हे आठवी रे प्रचिती, न सोडिती तया जया, स्वामी घे ती हाती. मला स्वामी समर्थांचा फोटो दिसला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. वा वा, शेगावीचा राणा गजानन मी कथा केली जिलोकीला.